आग्रा या ठिकाणी रविवार 18 मार्च 1956 साली रामलीला मैदान या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सभा आयोजित करण्यात आली होती व त्या सभेचा संदर्भ बरीच नेते वक्ते लोक देत असतात। त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणाले आहेत की मुझे पढ़े लिखे लोगों ने धोखा दिया। हे वाक्य त्या ठिकाणी सभेमध्ये बाबासाहेब बोलले आहे असं सांगितलं जातं। पण हे संपूर्ण भाषण वाचल्यानंतर हा उल्लेख कुठेही दिसत नाही। त्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जोपर्यंत तुम्ही खेडी सोडून शहराकडे येत नाही तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये बदल होणार नाही। व दुसरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की बड्या हुद्द्याच्या जागेवर गेल्यानंतर शिकलेल्या लोकांना अशिक्षित लोकांचा विसर पडतो व तो विसर का पडतो याचे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की त्यांच्यामध्ये समाजाविषयी आपुलकीची भावना नसते, त्यांच्यामध्ये समाजाविषयी तळमळ नसते, त्यांच्यामध्ये समाजाविषयी कळकळ नसते आणि दुसरे कारण सांगतात की त्यांच्यामध्ये धर्मभावाचा अभाव असतो। व पुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे बोलतात की आपल्या असंख्य लोकांकडे जर सुशिक्षित लोकांनी जर लक्ष दिले नाही तर समाजाचा ऱ्हास होईल। हे वाक्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वापरलेलं आहे। असं कुठेही म्हटले नाही की मुझे पढ़े लिखे लोगों ने धोखा दिया। हे वाक्य त्या ठिकाणी म्हटलेले नाही की बाबासाहेब त्या ठिकाणी बोललेले आहेत की आपल्या असंख्य समाज बांधवाकडे सुशिक्षित लोकांनी लक्ष दिले नाही तर त्यांचा ऱ्हास होईल असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी म्हणाले आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हा संदेश दिलेला आहे की जे आपले शिकलेले लोक आहेत, जे अधिकारी आहेत, त्यांनी आपल्या समाजाकडे लक्ष दिले पाहिजे। हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या भाषणाच्या आग्र्याच्या भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे। म्हणून बाबासाहेब बोलले होते की माऱ्याच्या जागा काबीज करा, मोठे मोठे अधिकारी व्हा, म्हणजे आपल्या समाजावर आपल्याला लक्ष ठेवता येते। म्हणून आपण माऱ्याच्या जागा काबीज केल्यानंतर आपल्या समाजावर योग्य प्रकारे लक्ष ठेवण्यात येते। म्हणून आपण आपल्या समाजाने मोठे मोठे अधिकारी होऊन ज्या सरकारच्या जी स्कीम असतात त्या स्कीम आपल्या समाजासाठी राबविल्या पाहिजेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उद्देश आग्रा येथील भाषणामध्ये निघतो। म्हणून पढ़े लिखे लोगों ने धोखा दिया हा प्रचार हा मला खोटा वाटतो, कारण बाबासाहेबांचं मी जे भाषण वाचलं त्यामध्ये कुठेही असा उल्लेख नाही। नमो बुद्धाय, जय भीम।